आपण इतरांना बदलू शकत नाही, पण आपण स्वतःला नक्की बदलू शकतो. तर स्वतःला बदलण्याचे काय फायदे असतात, काय चमत्कार असतात, हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की समोरच्याने बदलावं, त्याने थोडे स्वतःमध्ये बदल करावे, मग आपलं आयुष्य खूप चांगलं होईल. मग तो जर चांगला वागला तर नक्कीच आपलं आयुष्य चांगलं होईल. पण आपल्याला प्रत्येक वेळेस वाटतं की समोरचाच बदलावा, पण खरेच ते शक्य आहे का? आपण नेहमी विचार करतो, हा माणूस बदलला तर माझं आयुष्य नक्की चांगलं होईल. पण खरं सांगायचं, आपण इतरांना बदलू शकत नाही. जर इतरांना बदलणं एवढं सोपं असतं तर या जगामध्ये, या विश्वामध्ये कोणाचे कोणाशी वाद झालेच नसते. म्हणूनच हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या जगात कुणी कसं वागायचं हे आपण नाही सांगू शकत, पण या जगातल्या लोकांचा, बाहेरच्यांचा आपल्या स्वतःवरती किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं असतं. आपल्याला किती बदलायचं आहे हे आपणच ठरवू शकतो आणि आपणच करू शकतो. समोरचा नाही जरी बदलला तरी आपण आपल्यामध्ये बदल केल्यावर कदाचित आपल्याला समोरचं जग हे वेगळं दिसू शकतं. म्हणूनच इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडेसे बदल आपण आपल्यात करून बघितले तर काय हरकत आहे. एक छोटी कथा तुम्हाला मी सांगते. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, माझं आयुष्य दुःखी आहे, कारण माझे मित्र, नातेवाईक सगळे लोक चुकीचे आहेत, ते सगळे बदलायला हवेत. तर गुरुजी हसले आणि म्हणाले, तू फक्त स्वतःला बदलून बघ, मग तुला सगळं जग वेगळं दिसायला लागेल. पण तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो की तुम्हाला असं वाटतं का की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी बदलेल? नाही ना. तर मग गुरुजी म्हणाले की तू स्वतः बघ, तू स्वतःमध्ये बदल करून बघ, मग कदाचित तुला हे जग वेगळं दिसू शकतं. आपले विचार आणि दृष्टिकोन बदलले की हे जग वेगळं वाटायला लागतं. म्हणून आधी आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. ज्या वेळेला शिष्याला स्वतःला कळाले की आपण बदललो तर हे जग नक्की बदलेल, तेव्हा तो बदलला. म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जगातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे दुसऱ्याला बदलणे आहे. म्हणूनच दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जग वेगळं वाटेलच. कधी ना कधी या गोष्टीची अनुभूती तुम्हाला येईलच. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शांत राहायला शिकतो तेव्हा वाद कमी होतात. जेव्हा आपण माफ करायला शिकतो तेव्हा नाती पण टिकतात. जेव्हा आपण कृतज्ञ राहायला शिकतो तेव्हा आयुष्य आनंदी होतो. हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे, इतरांवर नाही. म्हणून आपण आपल्यालाच बदलायचा प्रयत्न करा. दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न कराल तर नक्कीच निराश व्हाल. आपण जगाला बदलू शकत नाही, पण स्वतःला बदलून आपण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलू शकतो. बदलाची खरी ताकद आपल्या स्वतःमध्ये आहे. आपण आपले विचार, वागणं आणि दृष्टिकोन बदलला तर जग वेगळं दिसू शकतं किंवा ते दिसू लागतं. म्हणूनच तुम्ही दुसऱ्याला नाही, पण स्वतःला नक्की बदलू शकता. आपण जर आपल्या दृष्टिकोनात बदल घडवला तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बदलल्यासारख्या वाटतात. कारण बदल हा आतून सुरू होतो आणि मग बाहेर पसरतो. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता त्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये एक आत्मिक शक्ती निर्माण करत असता. त्यावेळेला तुमची स्वतःची पर्सनॅलिटी पण चांगली घडत असते. त्यामुळे बदल हा स्वतःपासून स्वीकारला पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी अनुभवली आहे. ज्या गोष्टी तुम्हाला बदलणं शक्य नाही त्या मान्य करून टाका, पण ज्या गोष्टी तुम्हाला बदलणं शक्य आहे त्या नक्की बदला. म्हणजे स्वतःमधले चेंजेस जे तुम्ही करणार आहात त्याचा जर तुम्हाला फायदा होणार असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये चेंजेस आणा, स्वतःमध्ये पण. मग बघा, जगही तुम्हाला बदलल्यासारखं वाटेल.